राजहंस प्रकाशन म्हणजे विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. राजहंस प्रकाशन सादर करीत आहे संवाद राजहंसी सारस्वतांशी. नमस्कार, मी माधुरी शानभाग. काल 15 ऑक्टोबर रोजी माजी राष्ट्रपती कैलासवासी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा वाढदिवस होता आणि तो दिवस संपूर्ण भारतामध्ये वाचक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं त्यांच्यावर लिहिलेल्या एका पुस्तकाचा मी केलेला अनुवाद APJ अब्दुल कलाम एक व्यक्तिवेध या पुस्तकाची मी ओळख करून देणार आहे. हे मूळ पुस्तक श्री R रामनाथन यांनी लिहिलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये जे कलाम आपल्याला अग्निपंख मध्ये दिसत नाहीत त्या सर्व बाजू या पुस्तकामध्ये अतिशय छान पद्धतीनं उलगडलेले आहेत. हे पुस्तक सुदरकोडी नावाच्या एका मुलीला अर्पण केलेलं आहे आणि त्याचं कारण असं आहे की प्रश्नोत्तराच्या एका सेशन मध्ये त्या मुलीनं APJ कलामांना प्रश्न विचारला की सर, तुम्ही वैज्ञानिक, तामिळ भाषक, माणूस आणि भारतीय यामध्ये वर्गवारी करायची झाली तर पहिलं प्राधान्य कशाला द्याल? आणि एका सेकंदाचाही विलंब न लावता कलामांनी उत्तर दिलं की मी सर्वात पहिला माणूस आहे आणि बाकी सगळे नंतर येतात. या पुस्तकामध्ये कलामांचं माणूस म्हणून दर्शन घडवण्यात श्री R रामनाथन हे यशस्वी झालेले आहेत. कारण जेव्हा कलामांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं अग्निपंख, विंग्स ऑफ फायर, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःवरती फार कमी फोकस ठेवलाय. आपलं काम, आपले सहकारी, आपला देश, आपली उद्दिष्ट, त्यांची ती 5 क्षेपणास्त्र आणि तो सर्व धडपडीचा काळ त्यांनी अत्यंत जिवंतपणे अग्निपंख मध्ये चितारलेला आहे. तर या पुस्तकामध्ये कलामांच्या अगदी वेगळ्या बाजू श्री R रामनाथन यांनी पुढे आणलेल्या आहेत आणि पुस्तकाचे सुरुवात करतानाच ते सांगतात की एकदा मी आत्मचरित्र लिहिल्यावर पुन्हा कशाला माझ्यावर पुस्तक पाहिजे. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वतःबद्दल अतिशय कमी बोललेले आहात आणि आता तुम्ही देशाचे राष्ट्रपती आहात आणि त्यामुळे सर्व तरुणाई तुम्हाला एक आदर्श मानते, म्हणून तुमचं माणूस म्हणून सुद्धा त्यांना दर्शन घडवणं मला महत्वाचं वाटतं. कारण तुम्ही आज देशाच्या तरुणाई पुढे आदर्श आणि प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना ठाऊक आहात. तर या पुस्तकामध्ये जे राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे, या R रामनाथन हे कलामांचे आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी बरीच वर्ष त्यांना जवळून पाहिलं. त्यामुळे या पुस्तकामध्ये फार छान पद्धतीनं कलाम आपल्याला भेटतात. पहिलंच प्रकरण आहे ते मानवतावादी या विषयाभोवतीच गुंतलेलं आहे आणि माणूस म्हणून कलाम किती आणि कसे मोठे आहेत ते त्यातून आपल्याला अगदी छान पद्धतीनं दिसून येतं. सगळ्यात पहिला म्हणजे 25 जुलै 2002 या दिवशी राष्ट्रपती पदाची शपथ घेताना त्यांनी एक छोटीशी प्रार्थना सभा आपल्या राष्ट्रपती भवनात आयोजित केली आणि त्यामध्ये रामेश्वरच्या मशिदीचे मुल्ला, नंतर रामेश्वरच्या देवळाचे प्रमुख पुजारी आणि ते शिकले त्या सेंट जोसेफ कॉलेजचे रेक्टर फादर हे सुद्धा उपस्थित होते. म्हणजे आपल्या छोट्या छोट्या कृतीतून मानवतावादी आणि सर्व धर्मांना आपण किती सारखंच मानतो, सर्व धर्मातलं ते चांगलं ते घेऊन आपण पुढे कसं जावं याचा एक खूप छान आदर्श ते आपल्या वागणुकीनं घालून दिलेला आहे. मानवतावादी ह्या प्रकरणामध्ये कलामांनी आपण सत्तेवर असताना आपल्या सत्तेचा उपयोग माणसांसाठी कसा केला याची अनेक उदाहरणं लेखक देतात. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे देश आणि देशातील जनता ही माझ्यासाठी नेहमीच प्रथम क्रमांकावर आहे हा जो कलामांचा दृष्टिकोन आहे तो अनेकदा अनेक प्रसंगातून आपल्याला दिसतो. सर्वप्रथम कामापेक्षा त्या काम करणारी हाताखालची माणसं महत्वाची हा विचार तर त्यांनी इतक्या पद्धतीनं सुरेख पद्धतीनं आपल्या हाताखालच्या लोकांपर्यंत पोहोचवलाय की त्याचं आश्चर्यच वाटतं. देशावरती कोणतंही संकट आलं तर आपलं लष्कर जे धावून जातं त्याच्यामध्ये
APJ कलाम जेव्हा DRDO या राष्ट्रीय संस्थेचे प्रमुख होते, तेव्हा त्यांनी किती आणि कशा पद्धतीनं त्या कामामध्ये, पुनर्वसनाच्या कामामध्ये, मदतीच्या कामामध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे, त्याची काही उदाहरणं या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विशेषतः ओरिसाचं चक्रीवादळ, लातूरचा भूकंप आणि अनेक 7 ते 8 राष्ट्रीय संकट त्यावेळी त्या काळामध्ये देशावर कोसळली आणि DRDOची सर्व टीम आणि त्या टीमचं प्रमुखपद स्वतः घेऊन मदत कार्यामध्ये कलाम कसे उतरले आणि लष्करी शिस्त थोडीशी कधी कधी बाजूला ठेवून सुद्धा त्यांनी कशी भारतीय जनतेला, संकटात सापडलेल्या भारतीय जनतेला मदत करण्यामध्ये पुढाकार घेतला, याची उदाहरणं त्यांनी खूप छान दिलेली आहे. विशेषतः संरक्षण खात्यासाठी जे काही संशोधन केलं जातं त्या बाबतीत खूप गोपनीयता पाळली जाते आणि ही गोपनीयता कधी कधी त्रासदायक ठरते, कारण सामान्य माणसाला त्याबद्दल फारसं काही माहित नसतं. उदाहरणच द्यायचं तर तिथे अन्न आणि औषध या संदर्भातला एक खूप मोठा DRDOचा भाग आहे, ज्याच्यामध्ये संशोधन आणि विकास सतत होत असतो. कारण आपले सैनिक बर्फाळ भागात असतात, वाळवंटात असतात, अगदी सुदूर अशा ठिकाणी असतात, समुद्रावर महिनोन-महिने असतात, पाणबुड्यामध्ये समुद्राच्या खाली असतात. तर त्यांच्यासाठी विशेष औषधं लागतात, विशेष अन्न प्रक्रिया करून ते ठेवावं लागतं. हे अन्न फक्त लष्करासाठी वापरायचं नाही, तर जेव्हा भारतीय जनता संकटात असेल तर त्यांनाही दिलं पाहिजे, हे त्यांनी अगदी मुक्त हस्ताने केलं आणि स्वतःच्या अधिकारामध्ये केलं. त्याच्यानंतर परिणाम काय होतील, आपल्याला काय बोललं जाईल, हे सगळं नंतर पाहता येईल, पण त्या क्षणी आपण धावून जाणं महत्वाचं आहे, हे त्यांनी सगळ्यात महत्वाचं मानलेलं आहे आणि ते आपल्याला सहज दिसतं. दुसरं आहे त्याच्या जीवनशैलीबद्दल. इतकी साधी जीवनशैली आहे आणि कोणत्या गोष्टीला केव्हा प्राधान्य द्यायचं, म्हणजे माणसाने आपला प्राधान्यक्रम कसा लवचिक ठेवला पाहिजे, आणखी नुसताच लवचिक नाही तर त्याच्यामध्ये माणुसकीचं दर्शन कसं व्हायला पाहिजे, ते स्वतः 18-18 तास काम करत होते, हे सर्वांनाच माहिती आहे. पण त्या वेळेचं व्यवस्थापन इतकं चांगलं असायचं की प्रचंड काम त्यांच्या हातून होऊ शकलं. कामाचा उरक म्हणतात तो खूप चांगला होता. इतकंच नव्हे तर ते जेव्हा राष्ट्रीय सल्लागार होते, वैज्ञानिक सल्लागार होते मंत्रिमंडळाचे, पंतप्रधानांचे, तेव्हा त्यांना ह्या 55 लॅबोरेटरीज मध्ये सतत भेटी द्याव्या लागायच्या राष्ट्रीय प्रयोगशाळांनी. आणि ह्या भेटीच्या दरम्यान आपल्याला माहितीच आहे की विमानतळावर मोठे मोठे हारतुरे घेऊन जायचं आणि मग ते स्वागत आणि मग ते टेलिव्हिजनवर दिसलं पाहिजे, असा कसा अट्टाहास असतो सर्वांचा. पण कलामांचं एक होतं की ज्या लॅबोरेटरीला ते भेट देणार तिथल्या लॅबोरेटरीमध्ये काय काम चाललंय याच्या फाईल्स ते विमानात जाताना आपल्या सोबत घेऊन जाणार. विमानातला वेळ सुद्धा ते कधी फुकट घालवणार नाही. त्या फाईल्स व्यवस्थित वाचून आपल्याला नेमकं काय विचारायचं आहे आणि आपल्याला नेमकं काय या भेटीमध्ये साध्य करायचंय त्याचा आराखडा ते विमानात तयार करणार. आणि विमानात बसण्यापूर्वीच ते मला विमानतळावर भेटायला कुठल्या अधिकाऱ्यांनी यावं आणि कोणत्या फाईल्स घेऊन यावं याबद्दल सुद्धा सूचना देत. म्हणजे उतरल्याबरोबर एक शेकहँड केला, कसे आहात विचारलं की गाडीत बसल्या क्षणी फायली उघडून कामाला सुरुवात. म्हणजे आपल्या कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम कसं करायचं हे त्यांच्या जीवनशैलीतून दिसून येतं. परदेशामध्ये सुद्धा ते जास्तीत जास्त वेळ कामामध्येच घालवायचे. दुसरं म्हणजे माणसं जेव्हा त्यांना प्रश्न विचारायचे, हळूहळू त्यांची पॉप्युलॅरिटी इतकी वाढली की लोकांचा गराडा त्यांच्याभोवती वाढायला लागला. अनेकदा परदेशामध्ये त्यामुळे त्यांची अतिशय गोची सुद्धा झालेली आहे, इतकं की लोक त्यांना प्रश्न विचारतायत, ते उत्तर देत आहेत आणि त्यामुळे त्यांना जेवायला मिळालेलं नाही असं सुद्धा झालेलं आहे. आणि मग खोलीवर आल्यावर लक्षात यायचं की काहीच इथे खायला नाहीये, एवढा वेळ झालेला आहे. अक्षरशः एकदा तर ते रामनाथन सांगतात, मी स्वतः त्यांच्या बरोबर होतो आणि 11 वाजले, तिथे जेवून येणार म्हणून मेसमध्ये काहीही नव्हतं, तर फक्त दही आणि सोबत असलेली 2 फळं खाऊन त्यांनी रात्र गुजारली आणि सकाळी पुन्हा ताजेतवाने होऊन ते तयार झाले. म्हणजे अन्न आणि जेवण हा सर्वात शेवटचा. ते शाकाहारी असल्यामुळे परदेशात त्यांची फारच गोची व्हायची, पण तरी सुद्धा कधीही त्यांच्या चेहऱ्यावर नापसंती दिसली नाही किंवा त्यांनी आपले मार्ग बदलले नाहीत. आणखी एक त्यांचा एक महत्वाचा गुण जीवनशैलीच्या संदर्भात सांगायचं म्हणजे आपली प्रतिमा ते कुणाला उगाचच वापरायला देत नसत. मी कलामांच्या अगदी जवळ आहे, मी त्यांच्याबरोबर सहकारी आहे म्हणून त्यांचं नाव वापरून जर कुणी काही करू पाहिल तर ते कठोरपणे तिथल्या तिथेच त्यावरती वचक ठेवत. अगदी स्वतःच्या पुतण्याला सुद्धा त्यांनी जेव्हा सांगितलं की नोकरीसाठी मी असं असं अप्लाय केलंय,
तर तू कर अप्लाय. तू जर प्राथमिक फेरीमध्ये आलास तरच पुढे काही बघता येईल, पण तू माझा पुतण्या म्हणून तिथे कोणताही फायदा घेता कामा नयेस, हे त्यांनी त्याला स्पष्ट बजावलं. दुसरी गोष्ट म्हणजे अशा की आपल्या हाताखालच्या लोकांची पाठराखण करायची एक फार छान गुण त्यांच्यामध्ये होता. म्हणजे त्यांनी जर पैसे मागितले तर ते पैसे योग्य आहेत की नाही एखाद्या प्रकल्पासाठी, हे एकदा त्यांनी शहानिशा करून घेतली आणि त्यांना जर पटलं की हा माणूस तसं काही करणार नाही, योग्य जागी पैसे खर्च करेल, मग ते काहीही करून ते पैसे मंजूर करून घेत. आणि कलामांच्या शब्दाला आर्थिक क्षेत्रामध्ये म्हणजे नॉर्मली अर्थ खातं असतं त्यांचं आणि वैज्ञानिक खातं याच्यामध्ये नेहमीच ही झकाझकी चालते. पण कलामांनी जर एकदा त्यामध्ये लक्ष घातलं तर कधीही कोणत्याही प्रकल्पाला पैसा कमी पडू न द्यायचं त्यांचं धोरण असायचं. आणि त्यांची सही बघितली की फाईल्स पटापट मंजूर व्हायच्या. त्याचं कारण असं होतं की अर्थ खात्यातील असू देत, प्रशासनातील असू देत, सेक्रेटरी मधले असू देत, पंतप्रधान ऑफिसामधले असू देत, कोणत्याही खात्यातल्या माणसांना, वरिष्ठ पदावरच्या माणसांना खात्री होती की राष्ट्रहित डोळ्यापुढे ठेवून कलाम एकदा अभ्यास करतात आणि मगच सही करतात. आणि त्या सहीला तशी किंमत त्यांनी आपल्या वागणुकीनं मिळवून दिलेली होती. त्यामुळे ह्या जीवनशैलीतून तरुणांना बरंच काही शिकण्यासारखं आहे. आणि मला असं वाटतं की त्या दृष्टीनं या पुस्तकात कलामांचं जे दर्शन होतं ना, ते कोणत्याही काळातल्या विद्यार्थ्यांसाठी, तरुणाईसाठी महत्वाचं आणि उपयुक्त आहे असं मला वाटतं. आणि नेहमी त्यांचे हाताखालचे सहकारी सांगतात की जेव्हा जेव्हा त्यांच्या सोबत तुम्ही असता तेव्हा एक सकारात्मक ऊर्जेचा स्रोत त्यांच्यातून सतत उसळत असतो आणि तो आपल्यावरती शिडकावा करत असतो. पुढच्या एक प्रकरण आहे स्वप्नद्रष्टा. म्हणजे त्यांनी जी स्वप्न पाहिली ते नेहमीच तरुणाईंना भेटायची आणि सांगायची की स्वप्ने पहा, खूप स्वप्ने पहा आणि ती स्वप्न प्रत्यक्षात आली आहेत असं पहा आणि त्या दृष्टीनं मग कामाला लागा. तर अशी स्वप्न त्यांनी स्वतः सुद्धा पाहिली. आणि त्यातलं पहिलं होतं हे 5 क्षेपणास्त्राचं स्वप्न. जेव्हा त्यांना सांगण्यात आलं की या प्रकल्पाचे तुम्ही प्रमुख आहात, तेव्हा त्यांनी न डगमगता देशासाठी हे माझी इतकी मोठी जबाबदारी देश माझ्यावर टाकतोय, तेव्हा ही जबाबदारी मी चांगल्या पद्धतीनं निभावली पाहिजे. हा जो विचार घेऊन त्यांनी त्या कामाला सुरुवात केली आणि अत्यंत शिस्तीनं, प्रचंड कष्टानं आणि सर्व लोकांना एकत्र घेऊन त्यांनी हे प्रकल्प पूर्णत्वाला नेले, ज्यामुळे त्यांना भारतरत्न ही पदवी देण्यात आली. पण त्याच्यानंतरची जी त्यांचे प्रोजेक्ट्स आहेत त्या प्रोजेक्ट्स बद्दल या पुस्तकामध्ये खूप छान पद्धतीनं विवरण आलेलं आहे. त्यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे विजन 2020 हे डॉक्युमेंट त्यांनी तयार केलं की जेव्हा ते पंतप्रधानाच्या सल्लागार पदावरून सुद्धा निवृत्त झाले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की देशाच्या प्रगतीबद्दल सर्व क्षेत्रातल्या विकसित होण्यासाठी, देशानं सर्व क्षेत्रात विकसित होण्यासाठी एक डॉक्युमेंट तयार करायचं आहे आणि त्याचे प्रमुख तुम्ही आहात. कलामांनी ही जबाबदारी हसत हसत स्वीकारली आणि काय केलं असेल तर प्रत्येक क्षेत्रामधले अत्यंत उच्च पद्धतीचं कोटीचं काम करणारे लोक त्यांनी निवडून काढले आणि त्या सर्वांना सांगितलं की तुमच्या क्षेत्रामध्ये आणखी काही वर्षांनी तुम्ही देशाला कुठे पाहू शकता, विशेषतः 2020 साली. आणि तिथे ती तुमची व्हिजन काय आहे, त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञांनी म्हणजे शेती असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, अगदी आणि शेतीमध्ये म्हणजे नुसती नव्हे, मग ते दुधाचं असेल, सगळी उत्पादनं, अन्न उत्पादन, आरोग्य असेल, वैज्ञानिक, सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी त्या 500 ते 600 शास्त्रज्ञांना, संशोधकांना आणि उच्च पदस्थांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं. त्यांच्याकडून ते डॉक्युमेंट नुसतं बनवून घेतलं नाही तर ते साध्य करण्यासाठी तुमचा रोडमॅप सांगा, कोणत्या दिशेनं देशानं त्या क्षेत्रामध्ये काम केलं तर हे आपल्याला उद्दिष्ट गाठता येईल. आणि 2020 हे साल डोळ्यासमोर ठेवून हे असं प्रचंड डॉक्युमेंटेशन त्यांच्या हातून टायफॅक या संस्थेच्या वतीनं झालं. आणि आज जे कृषी क्षेत्रात आणि इतर क्षेत्रात अगदी इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये जे बदल देश घडवतो आहे त्याच्यामध्ये ह्या टायफॅकनी केलेल्या याचा खूप मोठा भाग आहे. परत हे सगळं जे ज्ञान आहे ते फक्त सरकारी लोकांसाठी ठेवायचं नाही, विशेषतः आरोग्य आणि शेती क्षेत्रातलं त्यांनी सीडीज बनवल्या आणि त्या सर्वांना अवेलेबल होतील असं ते वेबसाईटवर टाकून, कुणालाही समजा करायचंय की मला द्राक्षाची शेती करायची आहे तर मला 20 वर्षांनी कुठे पोहोचायचंय त्याचं डॉक्युमेंटेशन, तिथे कसं पोहोचायचं, तुम्ही काय उद्दिष्ट ठेवायची आणि कसं त्या उद्दिष्टाकडे जायचं, या सर्वांचं व्यवस्थित रोडमॅप त्यांनी सर्वांना अवेलेबल करून दिला. हे त्यांचं फार मोठं काम आहे.
टेक्नॉलॉजी व्हिजन 2020 मध्ये तर त्यांनी 200-250 जवळजवळ प्रकल्प तयार केले की नवे उद्योग कोणते उभे राहू शकतात, नवं तंत्रज्ञान जे येऊ घातलेलं आहे पुढच्या 20 वर्षात, त्याच्यावर कोणते उद्योग उभे राहू शकतात याचं डॉक्युमेंटेशन सुद्धा केलं. म्हणजे जवळजवळ देशाच्या विकासाचा एक रोडमॅपच त्यांनी देशासमोर ठेवलेला आहे. आणि प्रमुख म्हणून त्यांनी फार उत्तम पद्धतीनं हे काम केलं. म्हणजे प्लॅस्टिक बॅग असतील, फ्लाय ऍश असेल, यापासून कोणते उद्योग होतील हे त्यांनी व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करून ठेवलं. आणि मिश्र पदार्थ म्हणजे कंपोजिट्स, जो त्यांचा खास संशोधनाचा विषय होता, म्हणजे आपल्या संरक्षण खात्यासाठी जे जे कंपोजिट्स बनवले गेले त्यापेक्षा आणखी पुढे, ज्याला स्मार्ट मटेरियल्स म्हणतात, त्या बाबतीत सुद्धा त्यांनी ही असं डॉक्युमेंटेशन करून पुढच्या 20-30 वर्षाच्या विकासाची दिशा आणि तो विकास कसा साधायचा याचा रोड मॅप देशाला दिलेला आहे. आणि हे त्यांचं काम एक फार मोठी देशसेवा आहे आणि अत्यंत निरलसपणे केलेली ही देशसेवा आहे. त्या कंपोजिट्स मध्ये आणि लष्करात होणाऱ्या संशोधनाचा समाजासाठी कसा उपयोग होईल याचाही ते सतत विचार करतात, तेही यातून दिसून येतं. अगदी साधी गोष्ट सांगायची म्हणजे क्षेपणास्त्रासाठी जे हलकं आणि टिकाऊ आणि मजबूत मटेरियल वापरतात ते पोलिओचे कॅलिपर्स, धातूचे कॅलिपर्स ओढणाऱ्या जड पायांना त्याचे कॅलिपर्स पुरवायचे आणि मग त्याच्यासाठी हेच मटेरियल हलकं आणि मजबूत, म्हणजे त्या मुलांच्या वेदना कमी होतील इथपर्यंत ते विचार करायचे. निसर्गाचं प्रेम त्यांना कसं होतं, या निसर्ग प्रेमाबद्दल तर अगदी जिथे जातील तिथे ते फिरायला जायचे आणि तिकडची झाडं, पक्षी, फुलं, रोज सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जाताना त्यांचा हाच उद्योग असायचा आणि त्यांच्याबरोबर सतत लोक लागायचे. त्यांच्याबरोबर कामाचं बोलता बोलता ते आसपासचं टिपत राहायचे. अनेक गोष्टीमधून, अनेक छोट्या छोट्या कथनातून हे कलामांचं असं व्यक्तिमत्व आपल्या समोर उभं राहतं. आणि त्यामध्ये सुद्धा अनेक वेळा ते आपल्या लोकमानसाच्या मानसामध्ये आपली असलेली प्रतिमा स्वतःहून काही प्रयत्न न करता कशी उंचावत गेली याचा एक फार सुरेख वेध त्यांनी घेतलेला आहे. 5 क्षेपणास्त्राचे प्रकल्प असू देत किंवा हे पुढचे प्रकल्प असू देत, त्यांनी विद्यार्थ्यांना नेहमी त्याच्यामध्ये, रिसर्च स्टुडंट्स असतील किंवा पीएचडी करणारे असतील किंवा अगदी मास्टर्स करणारे एमटेकचे विद्यार्थी, या सर्वांना त्यांनी सहभागी करून घेतलं आणि प्रचंड खर्च करून जे आयात करावं लागणारं सॉफ्टवेअर होतं क्षेपणास्त्रासाठी ते देशामध्ये विकसित केलं. आणि त्यामुळे ह्या मुलांना डिग्र्या मिळाल्या. देशाला अक्षरशः 10% खर्चामध्ये उत्तम क्वालिटीचं सॉफ्टवेअर मिळालं. आपल्या देशातल्या तरुणाईवर त्यांचा अदम्य विश्वास होता. माझी आणि त्यांची जेव्हा भेट झाली तेव्हा हे पुस्तक आलं नव्हतं, अग्निपंखच्या नंतर झाली. तेव्हा त्या भेटीमध्ये मी त्यांना विचारलं की तुमचा यापुढे काय करायचा विचार आहे, तर ते म्हणाले सध्या मी टायफॅक्टचं काम करतोच आहे, पण चेन्नईला अण्णा विद्यापीठामध्ये मला शिकवायला अतिशय आवडतं, त्यामुळे मी शिक्षक की पेशा किंवा लोकांना लेक्चर्स देणं, शिकवणं हे तर मी कधीही आयुष्यभर सोडू शकत नाही. आणि तुम्हाला माहिती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते व्याख्यानं देत शिकवत राहिले होते. पण त्यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे की मला खेड्यापाड्यातल्या मुलांसाठी उत्तम क्वालिटीचं शिक्षण द्यायचंय आणि त्यांच्यामधले गुण जर बाहेर आले तर एक खूप मोठं वर्क पोटेन्शियल देशासाठी मिळू शकेल आणि त्या संदर्भात मला काम करायचंय. मी 1 लाख विद्यार्थ्यांना भेटायचा संकल्प सोडलेला आहे. आणि त्यानंतर लगेचच त्यांची राष्ट्रपतीपदी नेमणूक झाली, तरी सुद्धा त्यांनी आपला हा प्रण तडीस नेलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता वाढत गेली, त्यांच्या आई वडिलांमध्ये वाढत गेली की आपली मुलं इतका चांगला आदर्श समोर ठेवतायत हे त्यांना देखील खूप सुखावणारं होतं. म्हणूनच जेव्हा राष्ट्रपतीपदी त्यांची निवड झाली तेव्हा अतिशय स्वागत नुसतं देशातूनच नव्हे तर सर्व स्तरातून जगभरातील भारतीयांनी त्याचं स्वागत केलं की फार चांगला माणूस, योग्य माणूस त्या पदावर बसलेला आहे. आणि तिथे सुद्धा अतिशय साध्या पद्धतीने ते राहिले. जाताना ते 3 बॅगा घेऊन गेले होते, येताना 2च घेऊन आले. बाकीचे सगळं त्यांनी मिळालेलं राष्ट्रपती भवनात ठेवलं. विद्यार्थ्यांना सांगायचं त्यांचं जे प्रमुख तत्व होतं त्याच्यामध्ये ते असं नेहमी एक लाईन असायची की पहिला शेतीप्रधान सगळा समाज होता, त्यानंतर तो उद्योग प्रधान झाला आणि आता तो ज्ञान प्रधान होतो. सो ज्ञान प्रधान संस्कृतीकडे जाण्यासाठी जे काही करावं लागेल ते तुम्ही केलं पाहिजे आणि ते सर्व देशाच्या
प्रगतीसाठी वापरलेलं पाहिजे, विकासासाठी वापरलेलं पाहिजे. आणि विकास म्हणजे काय, तर तळागाळातील लोकांना, गरीब लोकांना, कारण स्वतः कलाम अतिशय गरीब घरातून येऊन स्वकर्तृत्वावर राष्ट्रपती भवनात पोचलेले आहेत. त्यामुळे त्यांना माहिती होतं की अत्यंत पोटेन्शियल असलेला हा देश आहे आणि ज्याला प्रगतीची इच्छा आहे त्याला इथे संधी आहे आणि यश येऊ शकतं. आणि ज्यातलं जे मला अतिशय आवडलेलं प्रकरण ते म्हणजे परिघावरून पाहताना. आपल्याला माणूस म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती असते त्याचं कर्तृत्व दिसतं, त्याचं काम दिसतं, पण तो इतरांना कसा दिसतो, सर्वांना तसाच दिसतो का, याचं उत्तर या परिघावरून पाहताना या प्रकरणामध्ये येते. त्याच्यामध्ये अनेक लोकांनी, देशी आहेत, त्यांच्या हाताखालचे आहेत, त्यांच्यासोबत काम केलेले आहेत आणि अगदी म्हणजे त्यातल्या साध्या माणसाशी सुद्धा त्यांचं वागणं कसं रुजू होतं हे अनेक उदाहरणातून तुम्हाला दिसतं. परिघावरून पाहताना त्याच्यामधले जे माशेलकरांनी त्यांच्याबद्दल म्हटलेलं आहे, अनेक जणांनी खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकलेला आहे. माशेलकरांनी जे एक सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल एखाद दुसरं मी त्यातलं सांगेन आणि थांबेन. माशेलकरांनी त्यांना ते कसे दिसले कलाम, ते दोघे अक्षरशः शेवटी वैयक्तिक मित्र झाले आणि कलाम त्यांना खूप सिनियर. जेव्हा कलामांची जागा त्यांना मिळाली म्हणजे राष्ट्रीय सल्लागार पंतप्रधानाचे, त्या पार्टीमध्ये त्यांनी कलामांना निमंत्रण दिलं. कलाम गेले आणि त्यांनी काय सांगितलं की तुम्ही पहिला काय करा की तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला या संस्थेचा प्रमुख, या 55 प्रयोगशाळांचा प्रमुख म्हणून तुमच्या डोळ्यासमोर काय उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट कसं साध्य करायचं आहे हे लिहून काढा आणि त्या प्रत्येक माणसाला त्याची प्रत जायला पाहिजे. आणि हा इतका छान उपदेश आहे की नेमकं आपल्याला काय करायचंय, आपल्याला 5 वर्ष मिळतील, 7 वर्ष मिळतील, 2 वर्ष मिळतील, काय जो काळ मिळेल त्याच्यात उद्दिष्ट ठरवा आणि ती उद्दिष्ट कशी साध्य करायची याचा रोडमॅप तुमच्यापाशी तयार पाहिजे आणि तो संस्थेमधल्या प्रत्येकाला माहित पाहिजे. हा जो मॅनेजमेंट मधला आज जे सांगतात ते कुठल्याही मॅनेजमेंट शाळेत न जाता व्यवस्थापन ह्या शब्दाशी ओळख सुद्धा नसताना स्वतःच्या अनुभवातून आणि स्वतःच्या ज्ञान संपन्नतेतून त्यांनी जे विचार मांडले ते नेहमीच सांगतात माशेलकर अतिशय चांगल्या पद्धतीने. आणि इतकंच नव्हे तर जेव्हा एका खास प्रसंगामध्ये त्यांनी माशेलकरांना विनंती केली की तुम्ही बीज भाषण द्या सर्व एका खूप मोठ्या वैज्ञानिक मेळाव्याचं आणि ते बीज भाषणात पेटंट बद्दल बोला. आणि त्याप्रमाणे माशेलकरांनी, ते जर एक्सपर्टच, त्यांनी अतिशय छान पद्धतीनं विवरण केलं की आपल्या सगळ्या सरकारी प्रयोगशाळामध्ये पेटंट्स घ्यायला पाहिजेत कारण आता जगाचं वारं बदलतं आहे. स्वामित्व हक्क, ज्ञान ही नुसती फुकट वाटण्याची गोष्ट नाहीये, त्यामुळे देशाला भरपूर फायदा होऊ शकतो. तेव्हा ते इतके ज्युनियर होते आणि कलाम तर प्रमुख होते, पण त्यांना लगेच त्यातलं महत्व कळलं. जे देशासाठी चांगलं आहे ते त्यांच्या फार चटकन लक्षात यायचं. त्यांनी माशेलकरांना जाऊन सांगितलं की मी पेटंटच्या बाबतीत बिग्रीतला विद्यार्थी आहे, जरी मला तुम्ही फादर ऑफ टेक्नॉलॉजी ऑफ इंडिया असं जरी म्हटलं तरी मी बिग्री मधला विद्यार्थी आहे, मला काहीही येत नाही, इलिटरेट असा शब्द त्यांनी वापरलाय. आणि मग त्यांनी ते सर्व समजावून घेतलं आणि त्याप्रमाणे लगेच कार्यवाही केली. कारण कोणातून प्रकाश टाकत हे पुस्तक आलेलं आहे. कलामांनी तेव्हा त्यांना सांगितलं होतं की माझ्यात ज्या काही तुम्हाला त्रुटी दिसतात त्या सुद्धा तुम्ही त्यांना सांगा, पण आर रामनाथन यांनी या पुस्तकात त्या त्रुटी सांगितलेल्या नाहीयेत. त्याचं कारण ते असं म्हणतात की हे एक इतका आदर्श म्हणून, मला आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आज देशामध्ये उभं आहे की समजा जर एखाद दुसरं लहानसा काहीतरी डाग असेल त्यांच्यावर तर तो काही लोकांपर्यंत पोचावा असं मला वाटत नाही. कारण खुद्द कलामांना माहिती होतं की माणूस असतो त्याच्यामध्ये गुण असतात आणि दोष असतात, तेव्हा माणसांचे गुण आपण पाहावेत, ते आत्मसात करावेत आणि त्या गुणाचा आपल्या कामाला कसा उपयोग होईल आणि आपल्या देशाला कसा उपयोग होईल, समाजाला कसा उपयोग होईल, मानव जातीला कसा उपयोग होईल याबद्दलच आपण ठाम असायला हवं आणि बाकीचं सर्व सोडून द्यायला हवं. म्हणूनच ह्या पुस्तकात अनेक पद्धतीनं, वेगळ्या पद्धतीनं कलाम आपल्या समोर येतात. तर हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे आणि राजहंसच्या वेबसाईटवर असेल किंवा आता मोबाईल ऍप जे येणार आहे त्याच्यावरती सुद्धा हे पुस्तक सहजपणे सर्व वाचकांपर्यंत पोहोचू शकेल अशी व्यवस्था राजहंसने केलेली आहे. प्रत्येक तरुण मुलांना हे पुस्तक वाचावं, त्यांना या पुस्तकातून घेण्यासाठी बरंच काही आहे असं मी तुम्हाला खात्रीनं सांगते. धन्यवाद.